मोडस ऑपरेंडी हा वर्ड आपण सगळ्यांनी ऐकलाच असेल. तर मोडस ऑपरेंडीचा अर्थ काय आहे की हाऊ होमिओपॅथिक क्युअर टेक प्लेस. हा क्वेश्चन बरेचदा विचारला जातो एक्झाममध्ये. तर लेट्स सी हाऊ होमिओपॅथिक क्युअर टेक प्लेस. याच्यामध्ये एवढं सांगितलं आहे की एखादी होमिओपॅथिक मेडिसिन एखाद्या सिक पर्सनला दिल्याच्या नंतर ती कशी ॲक्ट करते शरीरामध्ये. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, मेडिसिन तर तुम्ही देता, तुम्ही म्हणता की एक आपण आर्टिफिशियल डिसीज तयार करतो शरीरामध्ये, मग तो आर्टिफिशियल डिसीज कसा काय रिमूव्ह होणार. तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत की तो आर्टिफिशियल डिसीज कसा रिमूव्ह होणार आहे, कसा नॅचरल डिसीज रिमूव्ह होणार आहे. सो लेट्स सी हाऊ होमिओपॅथिक क्युअर टेक प्लेस. एखादा सिक पर्सन आहे, आपल्याला त्याला होमिओपॅथिक मेडिसिन द्यायची. अ मेडिसिन इज अप्लाइड होमिओपॅथिकली टू अ सिक पर्सन. ती दिल्याच्या नंतर ती अफेक्ट करणार मॉर्बिडली डिरेंज व्हायटल फोर्सला त्या इंडिव्हिज्युअलच्या थ्रू द मीडियम ऑफ सेंटियंट फॅकल्टी ऑफ द नर्व. व्हायटल फोर्स का डिरेंज झाला. व्हायटल फोर्स डिरेंज झाला याचा अर्थ त्याला डिसीज झाला असं आपण म्हणतो. व्हायटल फोर्स डिरेंज झाला आणि तो साइन अँड सिम्पटमच्या द्वारे बाहेर आला, त्याला आपण आजार असं म्हणतो. तर तो डिरेंज झालेला व्हायटल फोर्सला नीट करण्यासाठी आपण एक होमिओपॅथिक मेडिसिन दिली आहे. ती होमिओपॅथिक मेडिसिन दिल्याच्या नंतर त्या सिक पर्सनला ती जाऊन त्या इंडिव्हिज्युअलच्या व्हायटल फोर्सवर अफेक्ट करणार. व्हायटल फोर्सला अफेक्ट कशी करणार. थ्रू द मीडियम ऑफ सेंटियंट फॅकल्टी ऑफ द नर्व. नर्वद्वारे ती व्हायटल फोर्सपर्यंत पोहोचणार आणि त्या मॉर्बिडली डिरेंज व्हायटल फोर्सला अफेक्ट करणार. ते झाल्याच्या नंतर एक स्ट्रॉंगर सिमिलर मेडिसिनल डिसीज इज प्रोड्यूस्ड बाय द प्रायमरी ॲक्शन ऑफ मेडिसिन. मेडिसिन दिल्याच्या नंतर प्रायमरी ॲक्शन तयार होईल. प्रायमरी ॲक्शन कशी तयार होणार की एक स्ट्रॉंगर सिमिलर मेडिसिनल डिसीज तयार होईल. आता व्हायटल फोर्सला ऑलरेडी डिरेंज झालेला आहे, ऑलरेडी एक नॅचरल डिसीज प्रेझेंट आहे. आपण होमिओपॅथिक मेडिसिन देऊन एक स्ट्रॉंगर, त्या आजारापेक्षा एक स्ट्रॉंगर सिमिलर मेडिसिनल डिसीज आपण शरीरामध्ये तयार केला आहे. तर हा जो स्ट्रॉंगर सिमिलर मेडिसिनल डिसीज आहे तो परमनंटली एक्सटिंग्विश करेल त्या वीकर सिमिलर नॅचरल डिसीजला. तर हे कळण्यासाठी आपल्याला अफोरिझम नंबर 26 माहिती पाहिजे, जो की नेचर्स लॉ आहे. नेचर्स लॉ काय सांगतो, एखाद्या वीकला बाहेर काढण्यासाठी एक स्ट्रॉंग आला पाहिजे. सेम तसंच आपल्या शरीरामध्ये जर ऑलरेडी एक नॅचरल डिसीज आहे आणि तो आपल्याला होमिओपॅथिकली मेडिसिन देऊन बाहेर काढायचा आहे, तर आपल्याला एक त्या आजारापेक्षा स्ट्रॉंगर पण सिमिलर मेडिसिनल डिसीज तयार करावं लागेल. आता आपल्या शरीरामध्ये एक स्ट्रॉंगर सिमिलर मेडिसिनल डिसीज आहे आणि दुसरं आपला एक नॅचरल डिसीज आहे. तो आता वीक झाला आहे. त्या वीक नॅचरल डिसीजला बाहेर काढण्यासाठी आपण एक स्ट्रॉंग सिमिलर मेडिसिनल डिसीज तयार केला. आता हा स्ट्रॉंग सिमिलर मेडिसिनल डिसीज परमनंटली एक्सटिंग्विश करेल त्या वीकर सिमिलर नॅचरल डिसीजला. आता आपल्या शरीरामधून जो खरा आजार होता आपला तो तर रिमूव्ह झाला. आता तो रिमूव्ह झाल्याच्या नंतर व्हायटल फोर्स कशाने फक्त अफेक्ट आहे. तर व्हायटल फोर्स फक्त अफेक्ट आहे आपण तयार केलेल्या आर्टिफिशियल मेडिसिनल डिसीजनं. आता व्हायटल फोर्स इज नाव मिअरली मेडिसिनल डिसीज. तर मेडिसिनल डिसीज इज रिमूव्ह इन अ 2 वे. आता या आर्टिफिशियल डिसीजला बाहेर काढण्यासाठी 2 वे आहेत व्हायटल फोर्सकडे. एक तर व्हायटल फोर्स सेकंडरी क्युरेटिव्ह ॲक्शन ऑफ व्हायटल फोर्सचा वापर करून त्या आर्टिफिशियल डिसीजला बाहेर काढेल, किंवा मेडिसिनल डिसीज जो आहे तो ग्रॅज्युअली बिकम वीकर होत जाईल. आता तुम्ही म्हणाल की मेडिसिनल डिसीज ग्रॅज्युअली वीकर कसा होत जाईल. तर पहिला मुद्दा, आपण जी होमिओपॅथिक मेडिसिन दिली आहे ती एका मायन्यूट डोसमध्ये दिली आहे. लॉ ऑफ मिनिमम डोसचा वापर केल्यामुळे तो जो आर्टिफिशियल डिसीज आहे तो ग्रॅज्युअली वीकर होत जाईल. हा झाला पहिला मुद्दा, मायन्यूटनेस ऑफ डोसचा. दुसरं की जी आपण मेडिसिन दिली तिची शॉर्टर अँड फिक्स ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते. त्या शॉर्टर आणि फिक्स ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ मेडिसिन असल्यामुळं तो डिसीज ग्रॅज्युअली वीकर होत जाणार. नाव द व्हायटल फोर्स इज फ्री फ्रॉम बोथ डिसीज फोर्स अँड द मेडिसिनल फोर्स. Being free from all the diseases, the vital force is enabled against to carry healthily the vital operations in the organism. Thus perfect health is restored.
आणि अशा प्रकारे एक परफेक्ट हेल्थ रिस्टोर्ड होईल. मिशन ऑफ फिजिशियन सांगतं, हाय अँड ओनली मिशन ऑफ फिजिशियन टू रिस्टोर द सिक, टू हेल्प, टू क्युअर ॲज इट इज टर्म. सो लेट सी, म्हणजे आपण बघितलं आहे की कसा काही क्युअर पॉसिबल होतो आणि कशी काय हेल्थ रिस्टोर्ड होते. सो हाऊ होमिओपॅथिक क्युअर टेक प्लेस, दॅट इज मोडस ऑपरेंडी. I hope you guys understand. Thank you. Like, share, subscribe.